जिनेंद्र कलबुर्गीपासून जवळपास 26 किलोमीटरच्या अंतरावर एक अतिशय क्षेत्र आहे. शांतीनाथ भगवंतांचं जिथं प्राचीन प्रतिमा आहे असे क्षेत्र आहे. बंकूर म्हणून एक गाव आहे. अशा ठिकाणी आता आम्ही निघतोय, तर चला दर्शन घेऊया. जय जिनेंद्र. आज आपण आलेलो आहे कलबुर्गी जिल्ह्यामध्ये असणारं, कलबुर्गीपासून म्हणजे गुलबर्गापासून 26 किलोमीटर अंतरावर असणारं एक गाव आहे. त्याचं नाव आहे बंकूर. या ठिकाणी आलेलो आहे. अतिशय प्राचीन असं मंदिर इथं आपण पाहू शकता. मंदिराचं जीर्णोद्धार हे नुकतंच झालेलं आहे. आपण सर्वांनी मिळून दर्शन करू. ಭಾಳ ಪುರಾತನ ಕಾಲದದರಿ ಇದು ಮಂದಿರ. ಮತ್ತು ಏನಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 1000 ವರ್ಷದಿಂದಲೇ ಇದ್ದಿರ್ಬೇಕು ರೀ, ಅಷ್ಟು ಹಳಿದದ ರೀ. ಮತ್ತು ಇದು ಮೊನ್ನೆ ಏನದ ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿ ಡಿಸ್ಪ್ಲೇರಿಂಗ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಹೊಸದು ಕಟ್ಟ್ಯಾರ ರೀ, ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡ್ಯಾರ ರೀ. ಮತ್ತು ಮೊನ್ನೆ ಪಂಚಕಲ್ಯಾಣ ಐತೆ ರೀ 1-2 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ. ಮತ್ತು ಇದ್ರ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇವರು ಪ್ರಕಾಶ್ ಜೈನ್ ಅರ ರೀ. ಈ ಗುಡಿ ಇದ್ದದ್ದು ಮತ್ತು ಏನಿದ್ರು ಎಲ್ಲ ಅವರೇ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ. कलबुर्गी जिल्ह्यामधील बंकूर या ठिकाणी आपण दर्शन केलेलं आहोत. येथील इतिहास असं सांगितलं जातं आहे की जे शांतीनाथ भगवंतांचं अतिशयकारी मूर्ती, मनोज्ञ मूर्ती प्रतिमा आहे, त्या मूर्तीच्या बेंबीला जर सुई लावलं तर ते लोखंडी सुई सोन्याचं होत होतं, म्हणजे सुवर्णमय होत होतं, सोन्याचं होत होतं. असं करून जास्त प्रमाणामध्ये सोनं लोखंड लावण्यात येत गेलं आणि त्याच्यामुळं एकदा अतिमोहापोटी काही लोकांनी त्या मूर्तीला पार लावले लोखंडी, आणि त्या मोहाच्या माध्यमातून अतिमोह केल्यामुळं ते जे अतिशयता होती ते अतिशयता म्हणजे तो चमत्कार न होता मोह गर्व जो झालेला होता, मोह जो झाला होता तो दूर करण्याचा प्रयत्न या क्षेत्रामध्ये झालेला आहे. आणि अतिशय पुरातन असं क्षेत्र आहे. आपण सर्वांनी एक वेळ जरूर इथं यावं. आणि या क्षेत्रावरती, या गावामध्ये, बंकूर गावामध्ये जैन समाज अति अल्प आहे. मला वाटते कदाचित 1-4-5 घरं असावीत असं हे अतिशय क्षेत्र आहे. परमपूज्य आचार्य श्री सुतसागर महाराजांनी 2-3 वर्षापूर्वी या मंदिराचं जीर्णोद्धार करून पूर्ण होऊन पंचकल्याणात पूर्ण करून परत या मंदिराचं जीर्णोद्धार केलेला आहे. अशा पुरातन मंदिराचं जीर्णोद्धार करणं अतिशय आवश्यक आहे आणि यासाठी समाजानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण धर्मो रक्षिते रक्षिता म्हटलेलं आहे. धर्माचं जर आपण रक्षण केलं तर आपलंच रक्षण धर्म करणार आहे, हे विसरून चालणार नाही. तर आपल्याला दर्शन करून आपण धन्य झालेला आहात. त्याचबरोबर एक प्रतिमा आपण पाहू शकता जी अतिशय पुरातन आहे, याच ठिकाणी सापडलेली आहे. म्हणून याच ठिकाणी विराजमान करण्यात आलेली आहे भगवान आदिनाथांची प्रतिमा आपण पाहू शकता.
अतिशय पुरातन प्रतिमा इथं विराजमान आहे. आणि अशाच बऱ्याचशा आपल्याला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून असू दे किंवा फेसबुकच्या माध्यमातून असू दे किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असू दे, अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घेण्याचा लाभ सर्वांना मिळत आहे. आणि हे मिळवण्यासाठी आपणाला एकच काम करायचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन ऑन ठेवायचं आहे आणि लाईक करायचं आहे.